श्री विठ्ठल मंदिरामध्ये चालणारे वर्षातील उत्सव. चला, चैत्र मास झाला, आता वैशाख मास आलेला आहे, तर वैशाख मासाची सेवा पाहूया. श्री विठ्ठलाला चंदन, सुगंध, उटी लावतात. कित्येकदा उटीचेच पोशाख करतात. वैशाख मासात ग्रीष्म ऋतू असल्यामुळे श्री विठ्ठलास शीतल सौख्य आनंद देणारा कर्पूर मिश्रित केशर गंध उटी लावण्यात येते. त्यावर रंगीत फुले पाने काढतात. पांढरे मऊ वस्त्र घालतात. चंद्रभागेमध्ये राधा पंढरीनाथ नौका विहार करवितात. तेव्हा अत्यंत सुंदररित्या नौका सजविलेली असते. हे मनोहर दृश्य पाहून भाविकांचे मन आनंदाने पुलकित होते व रुक्मिणी देवीला ओटी भरतात. ह्या महिन्यात खरंच ओटी भरले पाहिजे चंद्रभागेला जाऊन, बरं का. अक्षय तृतीया महानैवेद्यात आमरस असते. पुढे नरसिंह जयंती उत्सव साजरा करतात. भगवान विष्णू भक्तरक्षणासाठी खांबातून प्रकट झाले. हे चौथा अवतार नर म्हणजे नर किंवा मनुष्य आणि सिंह म्हणजे चतुष्पाद प्राणी. या अवतारात भगवंताचे धड हे मानवी होते, तर मानेपासून वरचा भाग हा आयाळयुक्त सिंहाचा होता. या दिवशी संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो. पानक पेय श्री नरसिंहास अत्यंत प्रिय आहे, कारण शीतपेयात गूळ आले सुंठ टाकून ते बनवतात व ते अर्पण करतात. अशा प्रकारे वैशाख मासात सेवा केली जाते विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची. चला तर ही विठ्ठलाची नुसती सेवा ऐकली तरी तुम्हाला ते सेवा केल्याचे पुण्य लाभेल. आणि फक्त श्रद्धापूर्वक भक्तिभावपूर्वक ही सांगितलेले ऐका, तुम्हाला खरंच सेवा केल्याचे पुण्य लाभेल. विठ्ठल मंदिरातील सेवा केल्याचा आनंद मिळेल. चला तर आपण ही सेवा ऐकली. खूप खूप धन्यवाद. आपल्याला जर ही सेवा आवडली, ऐकली तुम्ही आणि तुमच्या घरात घेतली, तर तुम्हाला सेवा केल्याचे पुण्य लाभेल. आणि आवडल्यास माझ्या चॅनलचे नाव आहे आपली आदर्श आई. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा